हां. आज उद्या आपल्या सर्वांच्या लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस असल्या कारणास्तव आणि आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं झालेल्या निधनामुळे साहेबांनी कोणत्याही प्रकारचा उत्सव न करता वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की साहेबांना दीर्घायुष्य लाभावं, साहेबांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारावा आणि जो 2.5 वर्षाच्या कालावधीत साहेबांनी महाराष्ट्राचा विकास केला तो पुन्हा त्याच पद्धतीने त्याच झपाट्याने व्हावा याकरता सर्व कराडमधील आम्ही पदाधिकारी असू किंवा महिला आघाडी या सर्वांच्या वतीने कृष्णा माईला आरती करून कृष्णा माईला हेच साकडं घातलेलं आहे की साहेबांना दीर्घायुष्य लाभावं आणि साहेबांना पुन्हा एकदा आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा पूर्ण करावी कृष्णामाईने पुन्हा एकदा साहेबांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये विराजमान करावं, महाराष्ट्राला पुन्हा एकदा संपन्नतेकडे समृद्धीकडे नेण्यात यावं. सर्वप्रथम माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा वाढदिवस उद्या 9 फेब्रुवारी रोजी आहे. तर त्यांनी आम्हाला आदेश असा दिला होता की तुम्ही वाढदिवस साजरा करू नका. त्यांचा आदेश आम्ही हुकूम म्हणून मानून आज फक्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी देवीजवळ आलेलो आहोत आणि तिथे आम्ही आरती केलेली. चे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा उद्या वाढदिवस आहे. पण तिने जी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे माननीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दीर्घकालीन निधन झाल्यामुळं वाढदिवस साजरा करणार नाही. म्हणून आम्ही इथे आज काही वाढदिवस साजरा करत नाही शिंदेसाहेबांचा. फक्त आज त्यांच्यासाठी दीर्घायुष्य लाभो म्हणून इथे कृष्णाबाई मंदिर जी कराडचं आहे कृष्णाबाई तिथं आम्ही सर्व महिला आघाडी तसंच शिवसेनेच्या वतीनं आज इथं आम्ही दीर्घायुष्य लाभण्यासाठी अभिषेक केलेला आहे. व त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांना राजकीय पातळीवर त्यांची उंच हो त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या सर्व पूर्ण हो अशी मी सर्व शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.